नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सांगलीत कृष्णा आणि वारणा नदी दुथडीवरून वाहू लागल्या. पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम. धरणातून 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. परभणी जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री. शेतकऱ्यांमध्ये समाधान. रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी महामार्ग गेल्या 25 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. महामार्ग बंद असल्यानं नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना. जंगलात अन्न पाण्याची टंचाई. नंदुरबार शहरात माकडांचा धुमाकूळ. विद्यार्थी शिक्षकांवर हल्ले. काही शाळांना सुट्टी. शिरूरच्या तांबे तरटे वस्तीत वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. अमळनेरमध्ये पोलिसांचं धडक कॉम्बिन ऑपरेशन. पिस्टल, तलवार जप्त. 113 संशयितांची चौकशी. अमळनेरमध्ये एकाच दिवशी 100हून अधिक संशयितांची तपासणी. भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर जीवघेणे खड्डे. जीव मुठीत घेऊन वाहन चालकांचा प्रवास. खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकांमध्ये संताप. धाराशिवच्या ढोकीमधील नागेश्वर मंदिरातील तुळजाभवानी देवीचा मुकुट आणि पादुका चोरीला. धार्मिक स्थळी झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये नाराजी. CCTV बसवण्याची मागणी. परभणीच्या सेलूमध्ये मातंग समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा. मातंग समाजाच्या वतीनं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.